माझ्या मिस्टरांचं नाव डिलीट झालेलं आहे वोटिंग लिस्टमधून। एवढ्या वर्षांनी आम्ही वोटिंग करतोय आणि आता सडनली ते सांगतात की त्यांचं नाव नाही आहे लिस्टमध्ये। पण आम्हाला सांगायचं आहे की आधार कार्ड कशामुळे दिलं आहे? आम्ही इंडियन सिटीजन आहोत ना, मग आधार कार्डवर तुम्ही वोटिंग लिस्ट करून घ्या ना, एक वेगळी लिस्ट बनवा जिथे ज्यांचं नाव नाही आहे वोटिंगमध्ये ते तुम्ही आधार कार्डवर वोटिंग घेता। नंतर तुम्ही ॲक्शन घ्या की कशामुळे हे नाव डिलीट केलं आहे, त्यांना काही राईट्स आहे काय नाव डिलीट करायचं? मेलेल्या लोकांचं नाव आहे, जे जिवंत आहेत त्यांचं नाव नाही आहे। मग हे कशाला आहे? असं एवढी मोठी चूक कसं काय झाली? आता लोक बोलतात मोर दॅन 1 लाख लोकांचे नाव डिलीट झालेलं आहे वोटिंग लिस्टमधून, एक सिटीमधून। म्हणजे असं काय, हे काय ॲक्सेप्टेबल आहे का? मला हे विचारायचं आहे, तुम्ही काय प्रोव्हिजन करा आणि आधार कार्डवर आम्हाला वोटिंग करू द्या, कारण आम्हाला वोटिंग करायचं आहे, हे आमचा राईट आहे, अधिकार आहे आमचा। त्यांचं नाव नाही आहे पण आम्हाला करायचं आहे दोघांना वोटिंग। तुम्ही काय ते आम्हाला सोल्युशन द्या। लोकांचं नाव याच्यामध्ये आहे नाही, एवढे ॲडव्हर्टाईज करतात की मत करा, वोट करा आणि लोकांचे नावच नाही। एवढं ऊन मध्ये लोक निघालेले तरी पण वोटिंगचं नाव यादीमध्ये येत नाही, हे खूप चुकीचं आहे। कारण की बरेच एजेड लोक पण आलेले आमच्या बरोबर, मी सगळ्यांना खाली घेतलंय की आपल्याला वोटिंग करायचं आणि ते उत्सुक आहे, खूप उत्सुक आहेत, पण त्यांचं नावच यादीमध्ये आलं नाही।